विधानसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पवारांच्या राष्ट्रवादीत काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. पुन्हा 5 वर्ष विरोधात बसावं लागू नये म्हणून काही आमदार आणि खासदारांनी पवारांकडे दादांसोबत जाण्याचा आग्रह धरलाय. दोन्ही गटांनी एकत्र यावं आणि एकच पक्ष म्हणून काम करावं असे विचार काही आमदार आणि खासदारांनी मांडले. त्यामुळे येत्या 8 आणि 9 जानेवारीला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळेल असा विश्वास पक्षातील नेत्यांना वाटत होता. परंतु लोकसभेनंतर अवघ्या 6 महिन्यात झालेल्या या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं. या उलट पवारांपासून वेगळ्या झालेल्या अजित पवारांच्या गटाने जोरदार कमबॅक करत 41 जागांवर विजय मिळवला आणि ते सत्तेतला प्रमुख पक्ष ठरले. अशा वेळी विरोधी बाकावर बसण्यापेक्षा सत्तेतल्या राष्ट्रवादीसोबत जावं असं मत काही आमदार आणि खासदारांचं आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दादांना टाळी देणार असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 8 जानेवारीला पवार गटाची बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असून पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याच्या सूचना दिल्या. 8 जानेवारीला पक्ष संघटन, त्यात बदलाची आवश्यकता आणि पुढील वाटचाल या संदर्भात प्रमुख नेते आपले विचार मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात पदाधिकाऱ्यांचे चेहरे बदलण्याचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच जयंत पाटील यांच्याऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवडही होणार असल्याचं बोललं जात आहे. तर 9 जानेवारीच्या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे याच बैठकीत काही नेते दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं अशी मागणी करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पवार आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शरद पवारांचा राजकीय इतिहास बघता याआधीही पवारांनी फारकत घेऊन पुन्हा हातमिळवणी केल्याच्या नोंदी आहेत. काँग्रेसपासून 2दा वेगळ्या झालेल्या पवारांनी पुन्हा काँग्रेस सोबतच घरोबा केल्याचा इतिहास आहे. सोयीनुसार आणि बदलत्या परिस्थितीचा वेध घेऊन राजकारण करणं ही तर पवारांची खासियत राहिली आहे. त्यामुळे जर तशी वेळ आलीच तर स्वतःच्याच पक्षाशी हातमिळवणी करायची असल्याने पवार यावर फार हरकत घेणार नाहीत अशी शक्यताही वर्तवली जाते. एका बाजूला बहुतांशी आमदारांचा जरी आग्रह असला तरी काही आमदारांचा याला विरोध असल्याचंही बोललं जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा दादांसोबत हातमिळवणी करण्याच्या प्रस्तावाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले अस्तित्व कायम ठेवावे आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावावी असं मत त्यांचं आहे. तसंच सुप्रिया सुळे या देखील दादांसोबत किंवा भाजपसोबत जाण्यास अनुकूल नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच परिस्थिती पवारांसमोर असल्याचं दिसून येत आहे. नाही म्हटलं तरी पवारांनी याआधीही आपली भूमिका अनेकदा बोलून दाखवली आहे. भाजपसोबत जाणं हे माझ्या तत्वात बसत नाही. काँग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा त्यांच्याशी हातमिळवणी केली असली तरी आमचे मूळ विचार हे काँग्रेसीच आहेत असं पवारांनी जाहीररित्या सांगितलंय. त्यामुळे पवारांनी दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी ते त्या पक्षाचे अध्यक्ष राहतील की नाही याबाबतही शंका उपस्थित केली जाते. कारण पवार हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. तसंच इंडिया आघाडीतही पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं महत्त्व आहे. अशा वेळी पवारच जर भाजपचे मित्रपक्ष होणार असतील तर इंडिया आघाडीचं भवितव्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पवारांसमोर सध्या 3 पर्याय असल्याचं बोललं जात आहे. पर्याय पहिला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष विलीन करून सत्तेत सहभागी होणे. पर्याय दुसरा, स्वतंत्र पक्ष घेऊन भाजपला पाठिंबा देणे आणि सत्तेत सहभागी होणे. पर्याय तिसरा म्हणजे आपलं अस्तित्व कायम ठेवून विरोधी पक्षाची भूमिका बजावणे. यापैकी कोणता पर्याय निवडावा याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार गट हा स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे जरी भाजपसोबत जायचं नसलं तरी स्थानिक पातळीवर दादांच्या गटाशी हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाऊ अशीही चर्चा पवार गटात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता नव्या वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साहेब दादांना एकत्र आणण्याचा संकल्प केल्याचं दिसून येत आहे. तर येत्या 8 आणि 9 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत याच संदर्भात पवार काय निर्णय घेतात
आणि कोणता नवा कानमंत्र देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुर्तास इतकंच. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.